वडील हे आपल्या मुलांसोबत आंब्याच्या झाडाखाली आराम करत बसले होते आणि पुढच्या क्षणी आंब्यावरती दबा धरून बसलेल्या बिबट्याने वडिलांवरती हल्ला केला. हल्ला होताच आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलंच बनली हत्यार. बिबट्याशी 10 मिनिटं झुंज देत आपल्या वडिलांचे वाचवलेत मुलांनी प्राण. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जो प्रचंड असा गाजतोय, ज्यामध्ये या मुलांचं कौतुक देखील केलं जात आहे. संपूर्ण घटना काय आहे पाहू या व्हिडिओमध्ये. ही संपूर्ण घटना किरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे वडील हे आपल्या मुलांसोबत आंब्याच्या झाडाखाली आराम करत बसले होते. त्यांना साधी कल्पना देखील नव्हती आंब्याच्या झाडावरती बिबट्या हा दबक्या पावलाने वडिलांवरती हल्ला करेल. या बिबट्याने वडिलांवरती हल्ला करताच या तिघा मुलांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी एका मुलीनं बिबट्याला पाठीमागून जाऊन त्या बिबट्याचे पाय धरले. दोघा मुलांनी बिबट्यासोबत झुंज देण्याचा 10 मिनिटं यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थ जमा झाल्यानंतर यांनी बिबट्याला चांगलाच बेदम चोप दिला, ज्यामध्ये वडिलांना वाचवण्यासाठी या मुलीनं आपलं शौर्य आणि आपलं धाडस दाखवत चक्क बिबट्याला पाठीमागून त्याचं पाय धरलं आणि आपल्या दोघा भावांनी त्या बिबट्याशी 10 मिनिटं झुंज दिल्यामुळं त्या वडिलांचा जीव वाचला आहे. ही बातमी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याने होमगार्डवर हल्ला केला. त्यानंतर होमगार्डच्या मुलांची बिबट्याशी झटापट झाली. दरम्यान आवाज ऐकताना ग्रामस्थ तिथे जमा झाले आणि ग्रामस्थांनी त्या बिबट्याला मारहाण करत त्या वडिलांचे त्या मुलांचे प्राण वाचवलेत. वडिलांचे प्राण वाचवणाऱ्यामध्ये त्यांची मुलगी दिशा वय वर्ष 20, तर रेशू वय वर्ष 14 आणि मुलगा दीपांशू 18 या मुलांनी प्रसंगादौन राखत आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत आपल्या वडिलांचे प्राण वाचवलेत. अशा प्रकारची घटना सोशल मीडियावरती प्रचंड अशी व्हायरल होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि त्या धाडशी मुलींसाठी एक लाईक नक्की ठोका. तसेच आपल्या SS मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.